संध्याकाळच्या 6 ते 12 वाजेपर्यंत आज आम्ही 2 देवदर्शनं कव्हर करून घेतली। पुढे काय घडलं हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। रविवारच्या दिवशी आमच्या दिवसाची सुरुवात ही दुपारी होता, त्यामुळे आम्ही पेज आणि भाजी केलेलं। खाऊन पिऊन झाल्यानंतर आम्ही कुर्ला वेंगुर्ला मूवी पाहायला सुरुवात केली। संध्याकाळी दिवाबत्ती करून झाली आणि मी तयारीला लागले। अगदी किंचितशी टाल्कम पावडर, त्यानंतर थोडीशी लिपस्टिक आणि काजळ, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे माझी चंद्रकोर लावून मी झाले तयार। तयारी करून झाल्यानंतर आम्ही लगेचच निघालो जरीमरी आईच्या मंदिरामध्ये, आणि फक्त 10 मिनिटांमध्ये आम्ही तिथे पोहोचलो देखील। खरं सांगायचं झालं ना तर मंदिरांमध्ये एक वेगळीच ऊर्जा असते। म्हणजे तुम्ही कोणत्याही मंदिरांमध्ये जा, तुम्हाला तिथे प्रसन्न हे वाटतं। देवीच्या दर्शनासाठी असलेली ही छोटीशी रांग सर करून आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो। देवीचे दर्शन करून झाले आणि त्याच्या बाजूला एक रामाचं मंदिर सुद्धा होतं, तर तिथेही आम्ही जाऊन आलो। आणि त्यानंतर आम्ही पुढे जायचं म्हटलं दुर्गडीला। तर दुर्गडीला जाण्यासाठी आम्ही रॅपिडो बुक केली होती आणि अगदी अर्ध्या तासातच आम्ही दुर्गाडी किल्ल्यावरती पोहोचलो। आता दुर्गाडी किल्ल्यावरती दुर्गाडीत मातेचं वास्तव्य आहे। येथे भरपूर गर्दी असते, प्रचंड भाविक येथे दर्शन घेण्यासाठी येतात आणि जवळपास 1.5 ते 2 तास या रांगेमध्ये उभे राहिल्यानंतर आम्हाला देवीच्या दर्शनाचा योग आला। किल्ल्यावरती देवींचा हा सुंदर असा दिखावा तयार करण्यात आला होता आणि राजांचं स्मारक देखील होतं। आता इथे गर्दी प्रचंड असल्यामुळे खूप घाई होती, पण तरीही मला एक छोटीशी क्लिप मिळाली, ती तुम्हाला मी येथे दाखवत आहे। परतीच्या मार्गावरती देवबाप्पाचे दर्शन झाले आणि त्यानंतर आम्ही इथे जत्रा फिरण्यासाठी निघालो। मला यातली राजांची एक लाईट आवडली, सो मी ती खरेदी केली। ते फिरण्यासारख्या खूप छान गोष्टी होत्या, त्या फिरलो आणि आम्ही निघालो परतीच्या मार्गाला। जाईपर्यंत आम्हाला जवळपास 1.5 तास लागला रॅपिडो बुक करायला, आणि बुक झाल्यानंतर ऑलमोस्ट अर्ध्या तासात मी पोहोचले घरी। आणि घरी हे पाणी माझी वाट पाहत होतं, कारण की ओव्हरफ्लो झाल्यामुळे पूर्ण घरभर पाणी झालेलं। चला तर मग भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।